राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली असून पुराचा धोका वाढलेला आहे। राज्यातील अनेक गावांना तर तळ्यांचं रूप आलेलं आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची चांगलीच गैरसोय होतीये। दरम्यान आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। हवामान विभागाकडून राज्यात 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस 16 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आल्याचं राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आलंय। कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय। मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे। वीज चमकणं, गडगडाट तसंच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। कोकण किनारपट्टी भागात पुढील 5 दिवस ताशी 50 ते 60 किलोमीटर एवढा वाऱ्याचा वेग राहणार आहे। त्यामुळे या काळात समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे। मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। सध्या राज्यात अतिवृष्टीची शक्यता असल्यानं तसंच ॲप मार्फत नागरिकांना वेळोवेळी बदललेल्या हवामानाबाबत अलर्ट पाठवलं जात आहे। आपत्तीच्या अनुषंगानं प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यातील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। तसंच पुंडलिका नदी व रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीनं देखील इशारा पातळी ओलांडलेली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आलेलं आहे। नागरिकांनी पूरस्थिती पाहून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत। खबरदारी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। दरम्यान मुंबई उपनगरामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या 1 तासापासून कुर्ला, घाटकोपर, सायन, मुलुंड, ठाणे इथं मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे सकल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान आता कोणकोणत्या भागात आपली दमदार हजेरी लावलेली आहे, हवामान विभागानं दिलेला अंदाज कोणकोणत्या भागासाठी खरा ठरलेला आहे ते देखील आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतेय। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यवतमाळ आणि नांदेड या 2 जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आला। यामध्ये यवतमाळ आणि नांदेड या 2 जिल्ह्याला जोडणाऱ्या विदर्भातील शेवटच्या टोकावर असलेल्या यवतमाळच्या कवठा बाजार येथील पैनगंगा नदीवरचा पूल पुरामुळे वाहून गेल्यानं यवतमाळ आणि नांदेडचा संपर्क तुटलेला आहे।